पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव बुटींच्या बागेत, भाग 1. वणीला आमचं बस्तान फारच चांगलं बसलं होतं. समाजसेवा, शाळा, धर्माचा अभ्यास हे सगळं करायला टिळकांना इथे भरपूर संधी आणि वेळ मिळे. पण आम्ही आता वणी सोडण्याची वेळ आली होती. नागपूरहून श्रीमंत आप्पासाहेब बुटींचं टिळकांना पत्र आलं की काहीतरी जनसेवा हातून घडावी या हेतूनी वेदांचं भाषांतर करण्याचं योजलेलं आहे. तरी त्या कामी मला तुमची मदत पाहिजे. नागपूरला जाण्याचं आमचं ठरलं. तिथे टिळकांनी ऋषी नावाचं वेदाभ्यासाचं एक मासिक काढलं आणि आप्पासाहेबांचे धाकटे चिरंजीव गोपाळराव उर्फ बापूसाहेब यांना शिकवण्याचं काम अंगावर घेतलं. एक दिवस आप्पासाहेब टिळकांना म्हणाले, अहो टिळक, बापूसाहेबांना तुमच्याच घरी ठेवावं असं मला वाटतंय, म्हणजे अभ्यास नीट होईल. टिळकांनी आप्पासाहेबांचं म्हणणं ताबडतोब कबूल केलं. पण मुलाच्या राहण्या खाण्याबद्दल ते देत असलेले पैसे मात्र त्यांनी नाकारले. त्यांचं म्हणणं असं की गुरुगृही राहायचं म्हणजे काही खानावळीत राहायचं नाहीये. गोपाळराव स्वभावाने अत्यंत गरीब, नम्र आणि विनोदी होते. त्यांच्या एकट्याच्या वरकड खर्चाला 100 रुपये त्यांना मिळत असत. त्यांचं काम करायला 2 हुजरे होते. पण बापूसाहेब आमच्या घरी आले ते एखाद्या गरीब विद्यार्थ्याप्रमाणे आले. त्यांना आपल्या मोठेपणाची घमेंड असल्याचं त्यांनी एकदा सुद्धा भासू दिलं नाही. घरात मी त्याला अरेतुरे म्हणे आणि तोही घरातली कामं निमूटपणे हसत हसत करी. त्याच्या घरी नुसता खर्च मांडायलाच कितीतरी कारकून होते, पण त्याच्या घरची परिस्थिती कधी आमच्या ध्यानातही येत नसे आणि त्याच्याही ध्यानात येत नसे. आमच्या घरी सुद्धा खर्च पुष्कळच होता, पण जमा मात्र बेताचीच असायची. आमच्या घरातले मालक आम्हीच आणि उजरे आम्हीच, धनी आम्ही आणि कारकून पण आम्हीच. गोपाळ टिळकांना गुरुजी म्हणे आणि मला म्हणे बाई. म्हणून दत्तू मला ख्रिस्ती होईपर्यंत बाईच म्हणत असे. माधवभाऊजी आमच्याच घरात होते. त्यांची आणि गोपाळरावांची गट्टी जमली. बागेमधला वाळलेला पाचोळा गोळा करून दोघांनी रोज आपलं स्नानाचं पाणी तापवून घ्यावं आणि टिळकांचं पाणी तापवून ठेवावं. रात्रीचा शिळा भात ऊन करून ताकाबरोबर खाऊन बाहेर जावं. कधी कोणी त्यांना विचारलं की बापूसाहेब आज काय होतं जेवायला, तर त्यांनी मोठमोठ्या पक्वान्नांची नावं सांगावी. त्याला घरात बापा वाचून आणि भावा वाचून कोणी माहीचं नव्हतं. पण बायको 7 वर्षाची आणि भावजय 9 वर्षांची होती. आमचं घर त्याला अगदी स्वतःच्या घराप्रमाणे वाटे. तो म्हणे की मला साहेब म्हणायला खूप लोक आहेत, पण अरे तुरे म्हणणारं कोणीच नाही हो. मी स्वयंपाक केला की त्यांनी पानं मांडावी. नंतर सगळी आवरावर झाकपाक सुद्धा तोच करायचा. आमचे दोघांचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं. एक दिवस काय झालं, टिळक बाहेर गेले होते. भाऊजींचा आणि गोपाळचा एक मित्र त्यांना भेटायला आला होता. 3 मुलांची जेवणं झाली आणि दररोज प्रमाणे त्यांनी आपापली कामं आटपली. आपले बिछाने घातले आणि मला म्हटलं, बाई तुम्ही तुमचं आवरून जरा बाहेर या, मग आपण अंगणामध्ये गप्पा मारीत बसूया. माझं जेवण खाण आटपून मी बाहेर आले. तिघेही झोपी गेले होते. मी त्यांना हलवून हलवून जागं केलं. 2घे जण जागे झाले. अहो पण गोपाळची काहीच हालचाल दिसेना. मी घाबरून गेले. ते 2घे पण घाबरून गेले. गोपाळचं अंग गार थंड गार लागायला लागलं. एवढा गोंधळ होतोय तोपर्यंत मध्यरात्रीचा सुमार झाला. मी रडायला लागले आणि ते 2घं मिठी मिठी नुसते पाहत बसले. बाबांनो तुम्ही वाड्यात जा आणि ही सगळी हकीकत महाराजांच्या कानावर घाला, असं मी म्हटलं की ते म्हणत, नाही नाही आम्हाला भीती वाटते. माझ्या मनात एक एक कल्पना यायला लागल्या. जवळच स्मशान होतं, भूताकेतांचा तर प्रकार नाही. मी पुन्हा पुन्हा बापूसाहेबांना चाचपून पाही, तो आपला अंग त्यांचं गारच लागे. अरे मी आता जाते, तुमच्यापैकी एक जण इथे थांबा आणि एक जण माझ्याबरोबर चला. अहो त्याला इथे कबूल होईनात. फाटकाला कुलूप आहे, तुम्ही जाणार कशा? नाही नाही मी जाते, त्याला काय असंच मरू द्यायचंय. तुम्ही गेला तर आम्ही दोघांनी इथे कसा दम धरायचा? तुम्ही दम धरा नाही तर सोडा, मी आता चालले, असं त्यांना निक्षून सांगून मी निघाले. बंगल्यापासून बागेचं फाटक बरंच दूर होतं. चांदणं टिप्पूर पडलं होतं. मी ओचे पदर बांधून फाटकावर चढायला लागले. मनामध्ये नाना विकल्प येत होते.
मी वाड्यात कशी शिरू? मला चोर म्हणून धरून महाराजांपुढे उभं तर नाही करणार. तिथे तर संगिनीचा खडा पहारा असतो. मला जर ओळखलं नाही तर माझी काय स्थिती होईल? अशा विचाराने डोक्यामध्ये काहूर उठवलं होतं. फाटकावर चढून पलीकडे जाणार तो बागेतून कोणीतरी माझा पाय ओढला. खाली पाहते तो बापूसाहेबांसारखंच काहीतरी दिसलं. हो, बापूसाहेबांचं भूतच ते. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. बोबडी वळली. मी मोठ्यांदा ओरडले, कोण रे तू? दोघांनी मला एका झाडाला टेकून बसवलं आणि एकाने धावत जाऊन पाणी आणलं. मी अगदी सावधच होते, पण माझी अगदी बोबडी वळली होती. बापूसाहेबांनी माझे पाय घट्ट धरले. बाई, तुम्ही हे गुरुजींना सांगू नका हो, माझी चूक झाली. अहो, तुमची आम्ही थट्टा केली आहे. पुन्हा कधी कधी असं करणार नाही. मी भयंकर रागावले होते. हसा भाऊ बाई, आता बसा ना, हसा ना, त्याशिवाय मी तुमचे पाय काही सोडणार नाही. मला रडायला आलं आणि हसायला पण आलं. माधव भाऊजी गंभीरपणे म्हणाले, माझंही मत असं आहे की तू नानाजवळ यापैकी काहीही सांगू नकोस. मग तुम्ही मला असाच त्रास देणार का? नाही 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 नाही, तुला आतापासून आम्ही कधीच त्रास देणार नाही. अशा प्रकारे ती गंमत झाली. त्या तिघांचा अगोदरपासूनच बेत ठरला होता. महादेव भाऊजी खरं म्हणजे त्या बेताच्या विरुद्ध होते, पण त्या दोघांपुढे त्यांचं काहीच चालेना. पण त्याचा परिणाम असा होईल अशी आधी कोणालाच कल्पना नव्हती. एक दिवस महादेव भाऊजी सांगायला लागले, नानांना का नाही आज एक चांगलं बक्षीस मिळालंय आणि ते त्यांनी कुणाला तरी देऊन टाकलं. तू त्यांना सांगू नको मी हे तुला सांगितलं म्हणून. रात्री टिळक घरी आले. मी अंथरुणावर पडले होते. भाऊजी अभ्यास करीत होते. मी मुद्दामच झोपेचं सोंग घेतलं आणि त्या झोपेमध्ये मी बरळायला लागले. पैसे दिले म्हणून काय झालं? इकडून आले तिकडून गेले. वळवाचा पाऊस तो, त्याचं पाणी थोडंच राहत असतं. टिळक मला हलवायला लागले गदागदा. अगं उठ, काय बडबडतेस? स्वप्न का पडताय तुला? भाऊजी आणि गोपाळ जवळच बसले होते. खाली पाहून ते हसत होते. मग मी खोटी खोटी जागी झाले. स्वप्न पडत होतं का तुला? हो, तुम्हाला जसे काही पैसे मिळाले आणि ते तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकले. मोठं नवलय बुवा. हो, खरोखरच मी दिले एकाला पैसे. तुला कसं कळलं? शी गंमत. एक दिवस बाबूसाहेब म्हणाले, बाई आज काहीतरी आम्हाला खाऊ पाहिजे. टिळक जवळच बसले होते. मी त्याला 4 आणे दिले आणि त्यांनी बाजारात जाऊन 2 खरबूज आणली. खरबूज पाहून मी म्हटलं, खरंच आपल्याला हळदी कुंकू करायला पाहिजे. टिळक म्हणाले, काय मूर्ख आहेस? हळदी कुंकू करणं म्हणजे निव्वळ प्रदर्शन असतं. आपली कला दाखवायला तुझ्यापाशी काय आहे का काही? नसलं म्हणून काय झालं? गोरी असेल तरच काजळ घालायचं, नाही तर नाही का? मध्येच गोपाळ म्हणाला, बाई आज ना मला वाड्यात जेवायला जायचंय. मग आमचं हळदी कुंकवाचं बोलणं तेवढ्यावरच राहिलं. गोपाळ त्या दिवशी जो वाड्यात गेला तो दिवसभर तिकडेच राहिला आणि रात्री निजायला फक्त घरी आला. दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे जो तो आपापल्या उद्योगाला लागला. टिळक एका बाजूला काहीतरी जाऊन लिहित बसले आणि मला चुलत सासूचा धाक होता. मी तिचं डोकं धरून बसले. इतक्यात दारापुढे 2-3 गाड्या आल्या. मला वाटलं की बंगल्यामध्ये आणखीन कोणी राहायला आलं का काय. गाडीमधली मोठमोठाली भांडी स्वयंपाकघरात येऊन पडायला लागली. अहो, सामान सुमान लाकडं यांचा पडवीत ढीग पडला. मी तर आश्चर्यचकितच झाले. आचारी पाणके यांची सारखी धावपळ चालू झाली. बंगल्यामध्ये ठाक ठोक आवाज यायला लागला. इकडे टिळक, महादेव भाऊजी, गोपाळ सगळी मंडळी आपापल्या कामामध्ये मग्न होती. मी स्वयंपाकघरातून बंगल्यातून स्वयंपाकघरात करीत होते. मी म्हटलं, आपण उगीचच राहायला आलो बाई इथे. घराचं काही आपण भाडं देत नाही. महाराष्ट्राचे मालक, ते वाटेल ते करणार. आम्हाला काय वाटेल याची त्यांना काही थोडीच पर्वा असणार आहे. हे काय वनभोजन आहे का? स्वयंपाक तरी कसा करायचा बाई ह्या गोंधळात? आता जेवायला मंडळी आली म्हणजे त्यांना वाढायचं तरी काय आणि कसं? हो, मी इकडे जेवणाच्या काळजीत चूर, तर तिकडे 10-12 पानांचा स्वयंपाक तयार पण झाला. वाढप्यानी पानं वाढली, जेवणाची तयारी झाली. हो, मी अगदी चकितच झाले. जेवायला माणसं जमली
आणि मला पण जेवायला बोलवलं. मी म्हटलं, मी नाही येत. माझी माणसं अजून जेवली नाहीत आणि मी कशी बाई जेवायला बसू? मला अण्णाला नाही म्हणणं पाप वाटे, पण माझी मोठी चमत्कारिक स्थिती झाली बाई. त्यांना मी म्हटलं, माझ्या स्वयंपाकघरात तुम्ही सगळा गोंधळ घातलात. बापूसाहेब वाड्यात गेलेत की काय आज? त्यावर ते म्हणाले, बाईसाहेब, बापूसाहेबच तुम्हाला जेवायला बोलवतायत. मग मात्र मी खरंच रागावले. त्यातल्या त्यात मला टिळकांचा आणखी राग आला. मी त्यांना चक्क सांगितलं की मी जेवायला येत नाही असं सांगा त्यांना. मग गोपाळ स्वतःच आला. त्याने माझा हात धरला. मी तो हुसकावून टाकला, कारण मी रागावले होते. बाई, माझं ऐका तर खरं. मग मग माझ्यावर खुशाल रागवा असं म्हणून त्याने मला बंगल्यात नेलं. हो, आज जाऊन पाहतो तो अर्धी अधिक गौर मांडलेली. हो, ती गौरीची आरास पाहून मी अगदी थक्कच झाले. माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. मला बापूसाहेबांची काही बोलवेना. माझा त्यांच्यावरचा सगळा राग लयाला गेला. टिळक जेवायला आले. त्यांना वाटलं की आज वाड्यातले कोणीतरी पाहुणी मंडळी वनभोजनाला येणार असावीत. म्हणजे हे कोणाचंच कशाचाच पत्ता नव्हता. जेवण झाल्यावर टिळक बंगल्याच्या दिवाणखान्यात जातात. तो तिथे गौर मांडलेली. झालं. टिळक संतापले माझ्यावर. तुझाच हा अट्टहास. तू अतिशय अविचारी आहेस. हा जबाबदारीचा माल आपल्याला पाहिजे कशाला? हे सोनं, रूप, हिरं, माणकं हरवले तर त्याबद्दल कोण जबाबदार राहणार आहे? कोण म्हणजे? ज्याने आणले तो? पहा बुवा, मला तरी हे बिलकुल पसंत नाही असं म्हणून टिळक पुन्हा कुठेतरी निघून गेले. हो, गौरीची आरास इतकी सुंदर होती की मी उभ्या जन्मात अशी आरास पाहिली नव्हती आणि पुढेही कधी पाहीन असं वाटत नाही. दुपारी 2च्या सुमाराला बापूसाहेबांची भाऊजय, बायको आणि एक दासी गाडीतनं उतरल्या. दालनाभोवती वाळ्याच्या झडपा घालून त्यावर पाणी सोडण्याची व्यवस्था केली होती. गौरी पुढे चांदीच्या समया, मोठमोठी चांदीची ताटं, ताटात फराळाचं सामान भरलेलं, एका बाजूला हळदी कुंकवाची तयारी, अत्तर, गुलाब, पान, सुपारी, खिरापत वगैरे सगळी व्यवस्था न सांगता लागलेली होती. मुली आल्या, याच तयारीने आल्या होत्या. त्याने हळदी कुंकू दिलं, मला खिरापत वाटली. मग त्या दोघी अगदी सुनांप्रमाणे वागत होत्या. हो, हळदी कुंकवाचा समारंभ झाला. मी घरात जाते तो पुन्हा आपली पानं मांडलेली. हळूहळू टिळकांची स्नेही मंडळी जमायला लागली. महाराज आले. जेवणाचा थाट अगदी श्रीमंती. चटण्या, कोशिंबिरी, 4 भाज्या, श्रीखंडपुरी वगैरे 4ही ठाव बेत होता. महाराज म्हणाले, टिळक, आज तुमच्या घरी तुमच्या पंक्तीचा लाभ झाला म्हणून मला फार आनंद वाटतोय. टिळक नुसते हसले. गोपाळ बुटीला आमचं घर हे अगदी आपल्या घराहून अधिक वाटायचं. घरामध्ये महादेव भाऊजी आणि बापूसाहेब जेवायला बसले आणि तितक्यात बाहेर कोणी ओळखीचं आलं की त्यांनी मला मोठमोठ्या पक्वानांची नावं घेऊन वाढायला सांगावं. श्रीखंड म्हणजे बेसन, बासुंदी म्हणजे आंबट वरण, पुऱ्या म्हणजे पोळ्या आणि साखर भात म्हणजे फोडणीचा भात, अशी आमची सांकेतिक भाषा ठरलेली होती. कोणी आलं की त्यांनी म्हणावं, बाई, एकच भाजी 4 ठिकाणी वाढा. माझ्या मित्रमंडळींना तुम्ही जेवणाचा आग्रह करा. आणि मी म्हणेन, वाड्यात महाराज वाट बघत असतील, ते रागावतील. अशा रीतीने तो ह्या मित्रमंडळींची बोळवण करायचा आणि आमच्या घरातल्या राहणीबद्दल चांगली कल्पना करून ती मंडळी जात असत. हळदी कुंकवाच्या दिवशी महाराजांच्या हे लक्षात आलं. शिवाय टिळकांची दानप्रवृत्ती त्यांना ऐकून ठाऊक होतीच. टिळकांनी आपल्याकडे रोजच्या रोज यावं असं त्यांना वाटायचं. तेव्हा त्यांनी पगार घरी हातात पडून टिळकांच्याही हातात पैसा राहावा आणि त्यांनी रोजच्या रोज आपल्याला भेटावं म्हणून एक युक्ती योजली. ते म्हणाले, टिळक, तुम्ही माझ्याकडे येऊन रोज 2 रुपये घेऊन जात जा. मात्र ते मी दुसऱ्या कोणालाही देणार नाही. तुम्ही स्वतःच आलं पाहिजे. टिळकांनी ते नाकारलं नेहमीप्रमाणे आणि ते राहायला लागले तसेच. तशा नागपूर राजनांदगावच्या आम्ही 2दा वाऱ्या केल्या होत्या. एकदा टिळकांनी संगमनेर सोडलं आणि व्यापार करायचं ठरवलं आणि नागपुराला फटाकड्यांचं दुकान मांडून सगळे फटाकडे बालमित्रांबरोबर उडवून टाकले.
तेव्हा आणि नंतर वणीचा संसार गुंडाळून श्रीमंत आप्पासाहेब बुटींचं निमंत्रण स्वीकारून वेदसेवा करायला आम्ही आलो. या पहिल्या वारीतले काही प्रसंग इथे मी आता सांगितले, पण काही दिवस नागपुराला काढून आम्ही राजनांदगावला गेलो होतो. राजनांदगावी टिळकांच्या मनाने घेतलं की आपल्या पत्नीला लिहा वाचायला शिकवायचं. टिळकांना लहान मुलांना खूप चांगलं शिकवायला यायचं. तरी माझ्या बाबतीमध्ये मात्र ते एकदम निराळं ठरलं. हो, एक तर मी लहान नव्हते आणि दुसरे म्हणजे मी होते बायको आणि तिसरं म्हणजे मला अतिशय हसू येत असे. त्या हसण्याने माझ्या शिक्षणात सुद्धा दगा दिला हो. मला शिकवण्याचं ठरवलं आणि टिळकांनी 1ली पासून 6वी पर्यंतची पुस्तकं जवळ होते नव्हते तितके सगळे पैसे खर्च करून एक दिवस खरेदी करून आणली. एका बाजूला टिळक बसले, पलीकडे मी बसले आणि मध्ये पुस्तकांचा ढीग. आमच्या अभ्यासाला सुरुवात झाली. व्याकरणापासून सुरुवात. टिळक म्हणाले, शब्द म्हणजे काय? मला सपाटून हसू सुटलं. हा कसला बाई चमत्कारिक प्रश्न? शब्द म्हणजे शब्द. शब्द म्हणजे शब्द, मी उत्तर दिलं. पण शब्द म्हणजे काय? अहो, शब्द म्हणजे शब्द, पण शब्द म्हणजे काय? पुन्हा सांग. पुन्हा आपलं माझं उत्तर तेच, शब्द म्हणजे शब्द. झालं. टिळक भयंकर संतापले. अहो, ते संतापले तसतशी मी जोर जोरात हसायला लागले. तसतसे ते आणखी संतापायला लागले. शेवटी त्या संतापाग्नीनी आणि माझ्या हास्याच्या वायूनी मोठा भडका उडाला. तो भडका उडताच पुस्तकांचा भडका उडाला. टिळकांनी सगळी पुस्तकं टराटरा फाडून टाकली आणि त्या चिंध्यांच्या ढिगाऱ्याला काडी पेटवून लावून दिली. हा आमचा पहिला दिवसाचा अभ्यास. एका 8 दिवसाच्या आत आपल्या बायकोने आपल्यासारखं व्हावं असं टिळकांना वाटायचं. पण मी पडले मठ्ठातली मठ्ठ. तेव्हा ते कसं व्हायचं? मग हळूहळू त्यांना आपली चूक कळून आली आणि त्यांनी मला अ पासून ञ पर्यंत अक्षर वळवायला दिली. ती झाल्यावर क ची बाराखडी करून घेतली. पण हे असलं शिक्षण देत बसण्यात त्यांना काही गंमत वाटेना आणि माझं शिक्षण तिथेच आटोपलं. मात्र यापुढे माझं वाचन मात्र खूप वाढलं आणि त्या वाचनात बाकीच्या बाराखड्या आणि जोडाक्षरं मला आपोआप यायला लागली. तरी सुद्धा क्ष, ज्ञ, कै, खै वगैरे मंडळी अजूनही माझी एखाद्या वेळेला फजिती करतात. क्रमशः